पुरस्काराला 2008 क्लोज साली त्या ओएनजीसीचा असणारा लाडका खेळाडू राजेश नरवाल यांना ठिकाणी पण सन्मानित करत आहोत। जरा जोरदार टाळ्या वाजवा द्या राजेश जी। यहाँ पर बड्डा मारुति की ओर से हम सम्मानित कर रहे हैं। टाळ्या वाजवा द्या राजेश नरवाल, राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू, या कबड्डी स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेश नरवालसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो। खूप मोठी कारकीर्द आनंद 18 वेळा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणं आणि 9 वेळा प्रो कबड्डी मध्ये आपला दबदबा ठेवणं। नेत्रदीपक असं प्रदर्शन बीच एशियन गेम्स 2014 गोल्ड मेडलिस्ट असताना हा सन्मान या ठिकाणी आपण केलाय। थँक्यू व्हेरी मच। Go to box. यांना आणि कोण प्रोला घेणार काय माहिती। देवांग दलाल रेट पे ये देखो ये भाई इसको तो एक भी पॉइंट नहीं दिया। गेल्या मॅचला यानेच केलेली मॅच। नीरज एकटाच खेळतो मला हे नाही भेटत। थांबवलं ना या स्पर्धेच्या निमित्तानं स्थानिक अंबिका क्रीडा मंडळाकडून ज्याला आपण पाहिलं कबड्डीच्या क्षेत्रात, त्याचबरोबर रब्बी या खेळात देखील त्यांनी आपलं अधिराज्य गाजवलं आणि भारतीय संघासाठी ज्या खेळाडूंना आपण पाहिलं ते हेमंत शिंदे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, तर त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। रवी करमाळकर सर नंतर पण पुढच्या सन्मानाकडे आपल्याला घेऊन जातोय स्थानिक नवशक्ती चेंबूर या संघा ज्यांनी आपल्या सर्वांग सुंदर खेळानं 2007चा अरुणा साटम हा पुरस्कार मिळवला। 2009 ला ज्या भारतीय संघाकडून आपण पाहिला व्यावसायिक संघ वेस्टर्न रंगे 2007 ते 2009 पर्यंत त्यांचा तेजमय आलेख उंचावला आणि आपल्या सर्वांग सुंदर खेळानं आपण भारतीय कबड्डीत एक वेगळं नाव निर्माण करत असताना महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराला 2008 क्लोज साली दीपिका करत आहोत।
रिबेका मॅडम. तुमच्या टाळ्या शिट्ट्या प्रत्येक खेळायला उद्या नक्कीच तो गुण मिळवेल बघा. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय श्रद्धेजी देसाई हे दोन मान्यवर उपस्थित आहेत. या दोघांनाही आपण बट्ट्या मारुतीच्या व्यासपीठावरती आपण सन्मानित करतो. शैलेश साळवी आणि श्रद्धेश देसाई. मजा येते की नाही? अप्रतिम प्रयत्न चाललाय. आपण पाहतोय आनंद. धरती क्रीडा रसिकांचा उसंड वाढणारा उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आहे. अनेक मोठे असणारे खेळाडू त्या रायगड जिल्ह्यानं दिले. 1984-85 ला पहिला त्यांच्यात विजय म्हात्रे यांच्या स्वरूपात शिवछत्रपती मिळाला आपण पाहिलं. आणि त्यानंतर ही घोडदौड चालली आपण पाहतोय. SIS हायस्कूलचे क्रीडा शिक्षक आणि अमेरिका सेवा मंडळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू. चला टाळ्यांनी शिकवा. क्रीडा काय ठरवणार या चालू सामन्यामध्ये कोण मध्यराज्य गाजवतं. मागच्या सामन्यात असणारा इतिहास पुन्हा त्याच पद्धतीने होतोय का हे पाहायचं आपल्याला. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आज जयपूरमधून आपण पाहतोय. आजच्या या महत्वाच्या क्षणी आपण पाहत असताना जिगर कोण राष्ट्रीय कीर्तीचा मान काढू देवा कला मोठी जबाबदारी असलेल्या खेळाडूवर आपण नॅशनल साठी पाहिलं होतं. अप्रतिम पकड करतोय. गेली राईट कॉर्नर आहे. नेत्रदीपक प्रदर्शन आहे खेळाडूचं. सर्वांचा लाडका मुंबईकरांनी ज्याला डोक्यावर घेतला मॅच झाल्या अप्रतिम पद्धतीने आपण पाहतो. एक असणार गुणातला फरक कमी झाला. याला आपण मगाशी बघितलं. या अगोदर देखील तीच सिच्युएशन असेल. या अगोदरच्या सामन्यात 11 गुणांची असणारी आघाडी तोडली होती आणि नंतर आपण पाहिलं इंडियन लेगीनं एक निसटता विजय मिळवला. तसंच घडतं का की आपला असणारा गुणांचा असणारा आवेग त्या पद्धतीने पुन्हा वाढवतो. येणारा काय ठरवला स्पर्धेच्या निमित्तानं त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना चढाई म्हणजे केवळ उंची गाठणं नाही तर स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची प्रक्रिया आहे. इतकी कठीण चढाई तितकाच यशाचा आनंद अधिक गोड असणार आहेत काय शंका नाही. इथं मात्र एक इतिहास घडला असता. आधी राष्ट्रीय खेळाडू आणि पैठणा पोलीस स्टेशनचे असणारे पोलीस इन्स्पेक्टर सन्मान्य विजयजी गोरे यांच्या ठिकाणी आगमन होतं. खूप खूप स्वागत आहे सन्मान्य विजयजी गोरे साहेब या ठिकाणी. डोळ्याची पापडी लवते न लवते तोपर्यंत आपण सामन्यातली आपण दोन्ही बाजूला इतर फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर झाला. पण असणारा मोठा सपोर्ट या खेळाडूसाठी अशी मोठी ध्येय यष्टी नाही. मात्र आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर सुंदर असा खेळ करतो. अशोक शिंदे अर्जुन जरा स्कोरबोर्ड कडे बघूया आणि टाळ्या वाजवा. 36-36
शेवटचे 3 मिनिटं. शेवटचे 2 मिनिटं. अरे गणपती बाप्पा. Thank you very much, audience. याला म्हणतात सामना.